रामदास कदम यांनी भाजपला इशारा दिलेला आहे। अडीच वर्ष मुख्यमंत्री असा निर्णय झालेला आहे युतीच्या बैठकीमध्ये। 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद द्या, नाहीतर युतीही नको, भाजपनं पाडापाडीचं राजकारण करू नये, अशा प्रकारचं एक इशाराच रामदास कदम यांनी दिलेला आहे भाजपला। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपला इशारा दिलाय। शिवसेना आणि भाजप यांच्यात 2.5 वर्ष मुख्यमंत्री असा निर्णय झालाय। जर 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देणार नसाल तर युती तोडून टाकू, असा सज्जड दमच रामदास कदम यांनी भाजपला भरलाय। भाजपनं पाडापाडीचं राजकारण करू नये असा इशाराही रामदास कदम यांनी दिलाय। रामदास कदम यांच्या इशाऱ्यामुळे शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झालाय। एकीकडे मवाळ आणि भाजपसोबत सामंजस्याची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेताना दिसतायत, तर दुसरीकडे शिवसेना नेत्यांच्या डरकाळ्या फोडणं सुरूच आहे। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये नेमकं काय सुरू आहे असा सवाल विचारला जातोय। तर रामदास कदम नेमकं काय म्हणालेत ऐकूया। आपल्यासोबत बोलण्यासाठी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम आहेत। भाई काय सांगाल, युतीची घोषणा होऊन 48 तास पूर्ण नाही झालेले आहेत, मात्र या ठिकाणी युतीला घरघर लागलेली आहे। कुठेही घरघर आलेली नाही। चंद्रकांतदादा पाटील यांनी अर्धवट माहितीचे अधिकाधिक स्टेटमेंट दिली आहे। ती स्टेटमेंट पूर्णपणे चुकीची आहे। त्यांनी सन्माननीय अमित शहाजी, त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना जर विचारलं असतं तर ही अशी स्टेटमेंट त्यांनी दिली नसती। आणि म्हणूनच अडीच वर्ष दोघांनाही सत्तेमध्ये समान वाटप असा निर्णय माननीय अमित शहा माननीय मुख्यमंत्री यांच्या समेत झालेला आहे। कारण ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री घोषणा झाल्यानंतर एकमेकाचे आमदार पाडण्याचे धंदे होता कामा नये, दोन्ही पक्षाचं नुकसान होता कामा नये, आणि म्हणूनच हा निर्णय झालेला आहे, त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। चंद्रकांत दादांना मान्य नसेल तर त्यांनी ती युती तोडावी, आम्हाला काय अडचण नाही, आमची तयारी आहे। युती तोडण्यासंदर्भात तुम्ही पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंना भेटणार आहात का? आवश्यकता नाही त्याची, धन्यवाद। तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर जर आवश्यकता असेल तर आम्ही युती तोडण्याला सुद्धा देखील तयार आहोत। मात्र अमित शहा यांच्या बैठकीमध्ये जो फॉर्म्युला झालेला आहे तोच फॉर्म्युला अंतिम राहणार आहे। कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह तुषार साम टीव्ही न्यूज, मुंबई।